सामना सलामीची जोडी विपुल आणि महेश आणि गोलंदाजी मार्कवरती विकी. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक 4 आहे. राईट मोर द विकेटने विकी. पहिला चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा. इट्स अ बीमर. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 1. स्ट्राईक इनला बॅट्समन विपुल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 1. या पुढील सामना असेल काल भैरव अंताडे आणि वालकस या दोन टीम मध्ये पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल. पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी. फेकी खराब झाली आहे. बॅकअप चांगलं येत आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना बीट करून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. चला नरेश चौधरी, आपण कुठे असेल तर या. डेलिब्रेट आहे. डॉट बॉल येईल. धावसंख्या 6. नरेश चौधरी यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. नरेश. चला कांबा टीमला 2 धावांची पेनल्टी असेल कारण की 12 मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये. त्यामुळे कांबा टीमला 2 धावांची पेनल्टी असेल. इनिंग झाल्यानंतर त्या धावा ॲड होतील दहिवली टीमच्या स्कोर कार्डमध्ये. धावसंख्या आहे 6. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. फुल टॉस. इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 10. मिस टायमिंग आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद महेश. बॅक टू द पवेलियन.
अश्विन येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन विपुल आहेत. विपुल आणि तेजस ही जोडी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि लेग बाईच्या स्वरूपात एकदा मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11. 4 षटकांचा सामना आहे. चला या पुढील सामना असेल काल भैरव अंताडे आणि त्यांना फाईट करेल वालकस. या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. चला दोन्ही संघांना एक टॉससाठी या. क्लीन बॉल. यष्ट उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद तेजस 0 वरती बाद. तुषार येत आहेत नवीन फलंदाज. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत मयूर. थोडेसे फंबल झाले. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल 13. मयूर गोरक्षक आहेत. मयूर सुरोशे. खऱ्या अर्थाने त्यांचा आम्ही सन्मान केला होता TDPL मध्ये. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये त्यांची उपस्थिती होती. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ऑन साईडला खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतो. अजून एक धक्का जय हनुमान दहिवली या संघाला. क्या बात आहे. पुल करतायत क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. सागरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. धावसंख्या आहे 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान दहिवली आणि जय हनुमान कांबा या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे.
गुलाब येत आहेत. नवीन गोलंदाज बाळा आणि विपुल ही जोडी आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील 4 षटकांचा सामना. फुलटॉस बॅटच्या टोईनला चेंडू लागतोय आणि लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर षटकार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नक्कीच नगरसेवक पदावरती सलग दुसऱ्यांदा संतोष अप्पा तरे साहेबांची वर्णी लागलेली आहे. प्रचंड बहुमतांनी ते विजय झालेले आहेत आणि संतोष अप्पा तरे साहेबांना आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ मस्कल यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मिस टायमिंग आहे. एलिव्हेशन नाहीये. डीपमध्ये सागर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा. पुन्हा एकदा लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. हा झेल पकडले नक्की सोडलेला आहे. असं वाटलं की पकडलाय परंतु ज्याप्रमाणे ते चेंडूवरती आले आणि त्यानंतर शेवटच्या क्षणामध्ये चेंडू हातातून निसटलेला आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल 28 धावा. अतिरिक्त बाउन्स आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 28 आहे. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील 4 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यस क्लीन बॉल. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. सलामीचा फलंदाज विपुल. बॅक टू द पविलियन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28.
गोलंदाज आहे सोनू आणि पहिला चेंडू सोनूने बीमर चेंडू टाकलेला आहे. इट्स अ बीमर आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 29. फ्री हिट आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. धावसंख्या आहे 32, 32. चला वालकर्सचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. जर इनिंग ब्रेकमध्ये अंताडे संघाचे संगणक आले नाही तर संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. आलेत अंताडेचे पण आलेले आहेत. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत, अंताडे आणि वालकर्स. फिंगर रोल केले होते आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 32, 32 धावा. पुन्हा एकदा मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत मयूर आणि मयूरने हा झेल सोडलेला आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 34, 34. फुलटॉस चेंडू आहे, फक्त दिशा दिली आहे. एक धाव झाली कंप्लीट. शर्यत लागली आहे परंतु डीपमधून फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. बॅकअप नाही आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चौथीचा प्रयत्न असणार आहे परंतु 3च धाव मिळतील चेंडूवरती. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 37. लॉब करताय क्षेत्ररक्षक आहेत मयूर आणि मयूरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. साइडला शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल आणि शेवटच्या बॉलवरती येतोय षटकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 आणि 44 सेट केलेला आहे. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान दहिवली या संघाने जय हनुमान कांबा या टीम समोर 2 धाव पेनल्टीचे आहेत ते आपण ऍड करूया. टार्गेट असेल 46 धावांचं. सामना असेल. चला दोन्ही कॅप्टन या पुढे. अंताडे आणि वालकर्स. प्रमोद यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
प्रमोद ढमके इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस जिंकलेला आहे कालभैरव अंताडे या संघाने. निर्णय फिल्डिंग. 46 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये आणि ऐकूया आपण जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ वरप, ज्याने फार कमी कालावधीमध्ये फार कमी वयामध्ये या संपूर्ण समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे असे टॅलेंटेड समालोचक प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. आदरणीय रोशनजी संते सर, जबरदस्त आपण समालोचन ऐकलं. ज्याच्या वेळी एखादी मोठी स्पर्धा होते त्या आयोजकांची पहिली पसंती ज्यांच्या वतीने आयोजकांचं मी म्हणेल विशेष असं प्रेम ज्यांच्यावरती नेहमीच आमच्या कल्याण ग्रामीणचा विचार केला, त्यानंतर बदलापूरचा विचार केला, कल्याण डोंबिवलीचा विचार केला, ठाणेचा विचार केला, तर आयोजकांची पहिली पसंती असणारे एक जबरदस्त टेक्निकल कॉमेंटेटर, तंतशुद्ध समालोचक आणि खऱ्या अर्थानं ज्यांना पहाडी आवाजाची दैवी देणगी मिळाली आहे असे आपले सर्वांचे लाडके रोशनजी संते सर, ज्यांचं मी विशेष असं कौतुक करेल. जाणार आहोत मैदानाच्या दिशेला जिथे बनवल्या गेल्या तब्बल 45-45 धावा टीम दहिवली संघाच्या वतीने आणि कांबा ब संघाला विजयासाठी 46-46 धाब्यांचं लक्ष्य. नुकताच झाला टॉस. एकीकडे अज्जू आणि दुसरीकडे मच्छिंद्र असे दोन संघांचे दोन कर्णधार होते. टॉस जिंकला टीम कालभैरव क्रिकेट संघ अंथाडे संघाने. डिसिजन त्यांचा असेल तो म्हणजेच फिल्डिंगचा तर बॅटिंगसाठी स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स फाल्कस बस संघाला इन्व्हाइट केलंय. पहिल्या फेरीतील चौथा सामना जो आहे अंताडे विपक्ष बालकस, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी विनंती असेल आयोजकांशी संपर्क साधायचा ही आपणास नम्रतेची विनंती असेल. सुदर्शन, एस के, गॅरी, मच्छिंद्र, सोपान दादा इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुसरीकडे छगन असतील, अज्जू इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे बिग बॅटल बिटवीन बिग टीम्स, दोन नामांकित संघांमध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल याती मात्र शंका नाही आहे. हाई गावदेवी क्रिकेट क्लब मस्कळ आयोजित उपसभापती चषक 2026 हे देखणे ते दीप्यमान आणि रूपाबदार पर्व, ज्या पर्वावरती सर्वांना गर्व आहे अशी भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. दिवस क्रमांक दुसरा, पहिली फेरी तिसरा सामना प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या टीम जय हनुमान क्रिकेट संघ दहिवली संघाच्या वतीने, त्या म्हणजे 45 धाबा 4 षटकांमध्ये तर 46-46 धाब्यांचं लक्ष्य असतात टार्गेट सेट करण्यात आलंय. टीम जय हनुमान क्रिकेट संघ कांबा बी फॉर ब्रँड, आणि ब्रँड तो दाखवावा लागेल. विकीकडे कॅपेबिलिटी आहे, बीबीकडे कॅलिबर आहे, विकीकडे पोटेन्शियल आहे. त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्समध्ये डिलिव्हर करणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पिंटू आणि पिंटू यांच्या जोडीला विकी हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. तर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील टीम दहिवली संघाच्या वतीने विपुल. विपुलच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. स्ट्रायकिंग एंडवरती विकी. आदरणीय सागर शेठ जाधव साहेबांच्या वतीने गोलंदाज विपुलसाठी सुवर्ण संधी, विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. सामन्याला होती सुरुवात, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. इनिंग क्रमांक 2, लेट्स बिगिन. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल बॅट अँड पॅड मधून बॉल एस टी रक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. विकी ओळखला जातो हार्ड हिटिंग साठी आणि पिंटू ओळखले जातात समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून सिंगल डबल घेण्यासाठी.
आता हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. डगआउट मध्ये अजून देखील मयूर सारखा खेळाडू आहे, त्या समवेत सागर दादा सारखे खेळाडू, त्यामुळे टीमकडे डेप्थ फार मोठी आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, मी म्हटलं होतं खेळाडू विकी ओळखला जातो हार्ड हिटिंग साठी, आणि बॉल निघून चाललाय मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकीच्या बॅट मधून इनिंगचा पहिला ब्लास्ट. ब्रँडेड 4. मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत ही ज़्यादा इंपॉर्टेंट रहता है. विकी के माध्यम से वो फुटवर्क देखने को मिला. पहला गेंद डॉट है, लेकिन उसके बाद बहुत ही करारा स्ट्रोक. 4 रनों के लिए बेहतरीन चौका. स्कोर कार्ड ओपन होते हुए 4 रन स्कोर कार्ड के ऊपर. विकी खरखर और पिंटू, ये दो खिलाड़ी मैदान के अंदर टीम जय हनुमान क्रिकेट क्लब खांबा के माध्यम से एज अ ओपनर देखने को मिल रहे हैं. 46 रनों का लक्ष्य और लक्ष्य का पीछा करते हुए बहुत तगड़ी शुरुआत हो चुकी है. गेंदबाज तैयार विपुल. इस बार लोवर फुल टॉस, स्लोवर 1. बहुत बढ़िया गेंदबाजी. फिंगर रोल किए गए, वेरिएशन का यूज किया गया. ऐसा कहा जाता है कि अगर गेंद में हरकत है तो गेंदबाज को बरकत है, और वही देखने को मिल रही है पूरी तरीके से यहाँ पर. पिछला गेंद पेस था, इस बार पेस ऑफ किया, फिंगर रोल किए गए, जिस पर बल्लेबाज चूके और डॉट गेंद की थी समाप्ति. 3 गेंदों का खेल हो चुका है. 4 रन स्कोर कार्ड के ऊपर. फुल टॉस गेंद मिस हिट. गेंद हवा में, एक्स्ट्रा कवर के फील्डर डाउन द बॉल. अनुमान थोड़ा सा गलत, हाथ को ब्रश हुई और उसके बाद कैप को लगी. एक्स्ट्रा कवर में जब तक फील्ड की जाएगी मुकम्मल ये 2 रन. 2 रनों की मदद से स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ जाके पहुंचा 6 रनों के ऊपर. कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और गेंदबाज फील्डर से रूठा. वो नाराजगी दिख रही है गेंदबाज के दिल में, और वही बॉडी लैंग्वेज भी. ये कह रहे कि तेरे माध्यम से हुई है गलती. कोई बात नहीं, सब खिलाड़ी अपने, और सबको लेके चलना पड़ता है जब आप क्रिकेट खेलते हो तब. स्कोर कार्ड 6 रनों के ऊपर. इस बार अच्छी गेंद, बढ़िया स्ट्रोक अलोंग द कारपेट, लॉन्ग ऑफ की दिशा में. बहुत बढ़िया फील्डिंग, बेहतरीन एफर्ट. नॉन स्ट्राइकिंग इनके ऊपर, तेज सर्राट थ्रो और 1 रन मुकम्मल. स्कोर कार्ड 7 रनों के ऊपर. कमबैक हो चुका है गेंदबाज विपुल का. विपुल की मैं तारीफ करना चाहूंगा. पहले 2 गेंदों के ऊपर एक बड़ा स्ट्रोक आया, तब लगा कि थोड़ा सा प्रेशर रहेगा, लेकिन उसके बाद बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी का मुजाहरा इस ओवर नंबर 1 में हमें देखने को मिल रहा है. गेंदबाज तैयार. फुल टॉस गेंद मिस हिट. गेंद हवा में और फिर से एक बार मिड ऑफ में हुई गलती. देखते ही देखते मैदान के अंदर पूरी तरीके से फील्डर छू के 2 रन मुकम्मल. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 9 रनों के ऊपर. 9 ऑन द बोर्ड, 9 रन स्कोर कार्ड के ऊपर. 9 धावा या धावा फलकावरती आहेत विदाउट एनी लॉस. बॅटिंग करत असताना खांबा संघ हा थोडासा फ्रंट फूट वरती यासाठी मी म्हणेल, कारण लक फॅक्टर त्यांच्या दिशेला. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर कुठेतरी थोडासा संघर्ष आपल्याला ॲज अ फिल्डर दहिवली संघाचं पाहायला मिळतं. मात्र दहिवली संघ एक स्ट्रॉंग संघ आहे. सातत्याने आम्ही या संघाला पाहिलंय फार चांगल्या प्रकारची कामगिरी खेळत असताना, आणि तो संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खांबा विपक्ष दहिवली. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. पुढील मॅच बिग बॅटल बिटवीन बिग टीम्स. एकीकडे अंताडे आणि दुसरीकडे वालकस. एकीकडे कालभैरव क्रिकेट संघ अंताडे आणि दुसरीकडे संघ स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वालकस ब, असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्यावेळेस सागरदादा जाधव साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी तुषारसाठी देखील विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या 9 या आकड्यावरती, म्हणजे विजयासाठी अजून देखील 3 षटकांमध्ये 37 धावांची आवश्यकता. पुढील मॅच बद्दल एक गोष्ट मी नक्की सांगेल, कारण ज्या वेळेस अंताडे संघ हा चषक आपल्या नावावरती करायचा त्यावेळेस वालकस ब संघाने सुरुवात केली. अगदी माझ्या डोळ्यासमोर या संघाला मी पाहिलं मोठं होत असताना. फक्त मोठं झालं नाही तर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला या वालकस संघाने. खडवलीच्या अगदी ग्रामीण पट्ट्यामधून हा संघ पुढे आला, आणि पुढे येत असताना आपल्या नावाची दखल संपूर्ण कल्याण ग्रामीणला घ्यायला भाग पाडली असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय वालकस ब. सोपान इन ॲक्शन मध्ये मच्छिंद्र गोरख, त्यांच्या समवेत आपल्याला सुदर्शन देखील पाहायला मिळेल. संगम एसके देखील ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भाविक दादा देखील इन ॲक्शन मध्ये असेल. संपूर्ण स्टारकास्ट वालकसची आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसरीकडे आपल्याला नामी काफी आहे छगन सांबरे, अज्जू, ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली, असे 2 खेळाडू देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे बिग बॅटल देखील रंगत असताना आपल्याला पुढील मॅच मध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. तुषार बॉलिंग ट्रॅक वरती. 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. इक्वेशन स्ट्रायकिंग एंड वरती विकी खरकर.
विकीच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणे तितकंच इंटरेस्टिंग असेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले गेले. दुसरीकडे करायचं काय तर अंथरूण पाहून ज्याप्रमाणे पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून ज्याप्रमाणे पाठ फिरवली पाहिजे, त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं तुम्हाला गरजेचं आहे. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसतो. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येत नसतो. काही बॉल सिंगल डबल घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. पाय स्किट झाले थर्डमॅनच्या खेळाडूचा. फाईन लेगचा फिल्डर बॉलसाठी बॅकिंग देण्यासाठी आलाय. क्या बात आहे. कमालीचं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळेल. असंख्य 2 धाब्यांच्या मदतीने पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. वेगाने आले फिल्डर आणि कौतुक असेल ज्याप्रमाणे फाईन लेगच्या फिल्डरने थर्डमॅन क्षेत्रामध्ये जाऊन बॅकिंग केली आहे ना, ते कौतुकास्पद आहे. धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. तुषार पाहायला मिळत आहे जे फार चांगली गोलंदाजी करतायत. 2 बॉल दोन्ही डॉट. या बॉलवरती देखील फलंदाजाला बीट केलं होतं. अभ्यास अपटी बार आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अवांतरशी धाव फलकावरती होईल आड. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 या आकड्यावर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धाव फलकावरती. सागरदादा जाधव साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी तुषारसाठी आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. त्यावेळेस देखील हॅमर करण्यात आलंय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. फिल्डर होते मात्र फिल्डरच्या डोक्यावरून. फिल्डर के दस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. जबरदस्त स्ट्रोक. षटकार देखील आलाय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 18 पाहायला मिळेल. तुषारच्या विरोधामध्ये जो षटकार मारला गेलाय त्याने कुठेतरी नवचैतन्य फुलून उठेल आणि संघ देखील थोडंसं पॉझिटिव्ह इंटेंटनी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. कांबा यावेळेस अजून एक आडव्या पट्ट्याने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र मिसहिट पाहायला मिळाला. मिडविकेटच्या दिशेला जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल नकार दिलाय पिंटूच्या वतीने. मात्र आता होकार आलाय दोन्ही खेळाडूंच्या वतीने. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना 3. अखेर 4थ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 4 धावा कंप्लीट. क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदाच आपल्याला 7 ते 8 धावा म्हणजे इथे पाहायला मिळतील. काय पाहणं इंटरेस्टिंग आहे. किती धावा आहे ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 6 धावा. 6 धावा पाहायला मिळतील. कमालीची आपण कामगिरी पाहू शकतो. पंचांच्या वतीने त्यांचं कौतुक असेल. कृष्णा केणी सर आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा फार दांडगा अनुभव ज्यांच्याकडे आहे. फार चांगले कॅप्टन आहेत. कॅप्टन कूल. थोडासा टेम्पर त्यांचा देखील आपण पाहिलं गेलं तर कधी कधी हाय होतो कारण क्रिकेट खेळत असताना तो हाय टेम्पर होणं देखील गरजेचं आहे. इमोशन्स असतात. 6 आलाय त्यामुळे धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. ही चूक आहे. या चुका टाळणं गरजेचं आहे. या चुका महागात पडू शकतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला 24 पाहायला मिळेल. दहिवली संघ फार चांगला संघ आहे पण या संघाला या चुका टाळणं गरजेचं आहे. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढे त्या साईडला भाऊ. हा त्याच्यात दुसरा कान. हा दुसरा आरसा. ओके. आता फिल्डिंग चांगली होईल. चला हरकत नाही आहे. बघा या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या फिल्डरला देखील त्रास देतात. 24 धावा. त्यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली. 2ऱ्या धावेचा प्रयत्न असेल. कमालीची आपल्याला रनिंग विथ द विकेट पाहायला मिळते. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागेल. कलेक्शन चांगलं असतं तर इथे विकेट जाऊ शकली असती.
मात्र मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र डबल आणि डबल धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचली आहे धावसंख्या, ती मात्र 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड, 26 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. देखील समीकरण 12 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल टीम कांबा ब संघाला विजयासाठी. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे, विनंती असेल दोन्ही टीम्स. येस, पाण्याची मागणी केली, सो पाणी घेऊन जायचं आहे, विनंती असेल लगेच पाणी देखील घेऊन जायचंय. 12 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता टीम कांबा संघाला विजयासाठी असेल. हनुमान क्रिकेट संघ कांबा ब या संघासमोर असेल. महेश दादा राऊत आणि लक्ष्मण दादा राऊत दोघांच्या वतीने सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. महेश बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता स्ट्रायकिंग एंड वरती. फिंटू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल जो मात्र वाईड पाहायला मिळेल. अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, अनपेक्षित उसळी या बॉलला ऑफर झाली. गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर बॉल जो टेक ऑफ करतो अगदी तोच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न पिंटूच्या वतीने, तो असफल ठरलाय आणि वाईट बॉल आलाय. 12 बॉल 19. 12 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता आपल्याला हे इक्वेशन पाहायला मिळतोय. आलाय डॉट. आता 11 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता. हे इक्वेशन असेल जे हनुमान क्रिकेट संघ कांबा ब या संघासमोर विजयासाठी. 11 बॉल 19. यावेळेस कट केले, दिशा दाखवली आहे. थर्डमॅनचा फिल्डर वेल स्टॉप चांगल्या प्रकारे बॉलला अडवलाय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 28 धावफलकावरती. अंतडे संघ एक प्रतिनिधी लवकरात लवकर आमच्या समालोचन कक्षाजवळ येऊ द्या. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचतीये की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या फलकावरती 28, 28. लव फुल टॉस. यावेळेस देखील बॅटची आतली कडा लेमन कट. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण चायनीज कट असं संबोधतो, अगदी तीच कट पाहायला मिळतीये. फाईन लेग मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. सिंगल कंप्लीट झाली होती, इथे विकेट सॅक्रिफाईस पिंटू यांनी केली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पहिला धक्का बसतोय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. पिंटू बॅक टू दी पवेलियन. दाज मैदानावरती आहेत सेफ आणि विकीची झेल सोडली आहे. विकी असा खेळाडू आहे की 3 बॉल मध्ये 3 सिक्सर मारायची कॅपॅबिलिटी या खेळाडूकडे.
अगदी त्याची तुम्ही झेल सोडली याची पडताळ उमटायला जास्त वेळ लागणार नाही. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ती आता या षटकामध्ये गोलंदाजी. यावेळेस वी शेप मध्ये स्ट्रोक चांगला डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर लॉंग ऑन मध्ये आले. दोन खेळाडूंच्या माध्यमातून मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर करत हा नशिबाचा 4. पण एक्झॅक्टली प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये बघतो ज्या खेळाडूची झेल सुटते ना तो खेळाडू नंतर आक्रमकतेने कामगिरी करतो. यावेळेस चांगला बॉल. येस प्री डिटरमाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. इथे बाउन्सने बीट झाले आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट बॉलने षटकाची देखील आपण पाहू शकतो होती सांगता आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 33 पाहायला मिळेल म्हणजे विजयासाठी अजून देखील समीकरण पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 13 धाब्यांची आवश्यकता. इक्वेशन असेल जे हनुमान बस संघासमोर 6 बॉल आणि 13 हे इक्वेशन. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. टीम मिटिंग घ्यायची नाहीये ही विनंती असेल. चला टीम मिटिंग जास्त घेऊ नका टीम दहिवली. दीपक शेख ठाकरे यांच्या वतीने देखील सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच आदित्य यांच्यासाठी. आदित्यने जर झेल पकडली तर दीपक शेठ ठाकरे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि दीपक शेठ ठाकरे यांच्याकडून देखील दैवली संघाला शुभेच्छा आल्यात. आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. दीपक शेठ ठाकरे देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर इन कल्याण ग्रामीण. एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण कल्याण ग्रामीण आणि शहापूरमध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा आहे असे दीपक यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. सागरजी जाधव यांच्याकडून आदित्य यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. 5000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी असेल. 6 बॉल 13 विजयाचं इक्वेशन. 6 बॉल मध्ये 13 धाब्यांची गरज आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहिलाच बॉल आपटी बार पाहायला मिळेल. ती पायाखालीच बॉल आपटला गेला होता थोडंसं पुढे आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. 6 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. जय हनुमान क्रिकेट संघ दहिवली विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ खांबा ब असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य. स्ट्रायकिंग एंड वरती हार्ड हिटर सागर. हार्ड हिटर सागरच्या वतीने हा मिसेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत सागरच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा दमदार 4. एट 38 धावा धावफलकावरती म्हणजे 5 चेंडू 8. 5 चेंडूंमध्ये 8 धाब्यांची आवश्यकता आणि आदित्यच्या खांद्यावरती जबाबदारी टीम दहिवली संघाची. दुसरीकडे सागरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे टीम जय हनुमान क्रिकेट संघ कांबा ब संघाची. कुठला संघ जिंकेल दहिवली की कांबा हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 5 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंगॉनच्या दिशेला. विपुलच्या वतीने चांगली फिल्डिंग चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 8 धाब्यांची गरज असताना आलेली ही सिंगल आणि आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 4 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 7 धावा इक्वेशन विजयासाठी असेल. 4 बॉल 7. 4 बॉल मध्ये 7 धावा बनतील का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 4 बॉल 7 इक्वेशन अगदी सोपं पाहायला मिळतोय. एक मोठा फटका सिंगल डबल ही मॅच फिनिश. यावेळेस चांगला बॉल कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद ओ युची विकीच्या खेळीचा अंत
अगदी ऐन मोमेंटला ही विकेट आली आहे. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला आणि धावा बनवायला, त्याच एक्झॅक्टली मोमेंटला विकेटचं पतन व्हायला वेळ झाली आहे 1. आणि इथे विपुलचा कमबॅक आणि टीम दहिवली संघ आता फ्रंट फूट वरती. स्ट्रायकिंग एंड वरती आता गोरक्षक मयूर सुरोशी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचे अनेक सारे रील्स आपल्याला इंस्टाग्राम वरती व्हायरल. 3 बॉल 7 ची आवश्यकता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिसिट पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली ही सिंगल एका धावेवरती समाधान मानतायत. एकच धाव घेत आहेत कारण त्यांना स्ट्राईक हवी आहे. सागर स्ट्रायकिंग एंड वरती टीमचा कर्णधार आहे. आता कर्णधाराला मैदानावरती कमबॅक करून द्यावा लागेल. 206 धावेंची आवश्यकता. तो गोल्डन षटकार येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. 2 बॉलमध्ये 6 हे इक्वेशन असेल विजयासाठी. दहिवली संघ आता या मॅच मध्ये फ्रंट फूट पोझिशन वरती आहे. एक मोठा फटका, मॅच फिनिश. एक डॉट बॉल. इथून हा बॉल डॉट आला तर कमबॅक देखील आणि प्रेशर देखील बिल्डअप समोरच्या संघावर. यावेळेस वेगवान बॉल पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या बाहेर थोडेसे शफल झाले होते फलंदाज सागर. वाईड बॉल आला. आता 2 बॉल कंपल्सरी. 5 धावेंची आवश्यकता. 2 बॉल आणि 5 धावा हे इक्वेशन विजयासाठी. 2 बॉल विजयासाठी. 2 बॉल मध्ये 5 धावेंची आवश्यकता. 2 बॉल 5 इक्वेशन. यावेळेस हॅमर केलाय आणि गोल्डन सिक्सर आलाय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय टीम जय हनुमान क्रिकेट संघ. कांबा संघाने अभिनंदन टीम कांबा. हार्ड लक टफ लक टीम दहिवली संघाला देणार आहोत. फार चांगली झुंज त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. कडवा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर मॅच जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते टीम कांबाबा संघाने. अभिनंदन टीम कांबाबा. हार्ड लक टफ लक टीम दहिवली.